सामनावीर पुरस्काराने सचिन सरांना या स्पर्धेमधील दुसरा मॅन ऑफ द मॅच आहे. खूप खूप असं अभिनंदन. युवा उद्योजक सार्थक सप्लायरचे प्रोप्रायटर विजयजी श्रीरंग गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिनजी मोडक यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. दोन्ही टीमचा 12th मॅन स्टेजशी पाठवायचा आहे. सर्व संघांना एक विनंती आहे, जर आपण मैदानामध्ये खेळायला आलाय, आपल्या पायामध्ये शूज नसतील, ब्लॅक पॅन्ट नसेल आणि आपल्या संघाचा टी शर्ट नसेल तर आपल्याला 5 रनांची पेनल्टी घेऊन खेळावी लागेल. सर्व संघांना विनंती आहे सहकार्य करावं. उद्यापासून हा नियम लागू आहे. सर्व वडकी गावातील टीमांना एक विनंती, 25च्या 25 जे टीमा आहेत यांना एक आदरपूर्वक सूचना आहे. आपण या ठिकाणी ड्रेस कोड आणि शूज हे कंपल्शन असेल आणि जर नसेल उद्यापासून तर प्रत्येकाला या ठिकाणी 5 रनाची पेनल्टी होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, सहकार्य करावे. धन्यवाद. वर्गी प्रीमियर लीगचा आजचा 4था दिवस, 4थ्या दिवसातला 4था सामना, 5वा सामना पीरवस्ती शूटर्स वर्सेस लडकत वस्ती. स्ट्राईकला येतो संदेश, नॉन स्ट्राईकला येतो निखिल. पहिले षटक घेऊन येत आहे ते सुहास गायकवाड. व्हाईट बॉलचा इशारा. संघाच्या धाव संख्येत 1 नी वाढ. आदेश मोडक यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. नो बॉलचा इशारा. धाव संख्येत 2 नी वाढ. 1 नोचा आणि एक ब्रेक घेतला, इनिंग ब्रेक घेतलाय. या आदेश सर या, कॉमेंट्री करा जरा तुम्ही. सुंदर असा टोलवलेला बॉल. एक धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. नाही होत तर तुम्ही व्यवस्थित करता ना, वाकडे तिकडे बोलता. माझ्या सुसज्ज आहे जरा. कोणी बॉलर कोणी? सुहासांचा पुढील चेंडू, नो चेंडू, नो चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. आपले स्टंप हे एलईडी असल्यामुळं सर्व संघांनी त्याची काळजी घ्यायची. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या बिनबाद 5. या ठिकाणी आदर्श डेव्हलपरचे प्रोप्रायटर अनिल काका गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष असं स्वागत.
सामन्याला होते सुरुवात. सुहास यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो संदेश, एक तुफानी प्लेयर म्हणून संदेश यांची ओळख. धनंजय यांनी टिपलेला हा सुंदर झेल. संदेश हे झेलबाद. संदेशांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अनिकेत गायकवाड. नॉन स्ट्राईकला निखिल गायकवाड. दोन सख्खे बंधू मैदानात. दोन सख्खे बंधू मैदानात. सुहास यांचा पुढील चेंडू. सामना करेल अनिकेत. डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर असा 0 धावेंचा चेंडू. सुहास यांचा पुढील चेंडू. अनिकेत यांनी समोरच्या दिशेने टोलवलेला. रनआउटचा चान्स पण हुकलेला. एक धाव पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल निखिल. सुंदर असा थर्ड अंपायर रिव्ह्यू कॉल. अनिकेत आंबेकर या ठिकाणी संपर्क करायचा आहे. अंपायर रिव्ह्यू कॉल. बघूया काय होईल डिसिजन. वडकी गावातील क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं सरसे असं स्वागत. नॉट आउट. शतक समाप्त. दुसरं शतक घेऊन आलाय तो. हाईट कम फाईट ज्यादा. वय सुद्धा कमी. अनुभवासाठी आलाय तो स्वराज. त्याचा सामना करेल तो अनिकेत. पहिला चेंडू स्वराजांचा. सुंदर असा टोललेला चेंडू. झेल होईल का. आणि सुंदर असे प्रयत्न परंतु असफल. पहिल्या चेंडूवरती मारलेला हा अनिकेत यांनी षटकार. स्वराजांचा पुढील चेंडू. खणाघाती प्लेयर अनिकेत परंतु तोडीस तोड बॉलर स्वराज. दुसरा चेंडू डॉट. स्वराजांचा पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि ताकदीच्या जोरावरती मारलेला हा षटकार. 6 धावा. 6 धावेनंतर संघाची धावसंख्या 18. शेवटचे काही चेंडू शिल्लक. दुसऱ्या शतकातील काहीच चेंडू शिल्लक आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव डिक्लेअर. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी
दोन्ही संघ. सुंदर असा आटवलेला चेंडू, वन बाउन्स. सुंदर अशा 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 21. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती केलेला हा प्रहार. 2 धावा पळून पूर्ण. षटक समाप्त. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 23. 1 बाद 23 धावा. पुढील शतक घेऊन आलाय तो अनुभवी खेळाडू प्रवीण गायकवाड. सामना करेल निखिल गायकवाड. नॉन स्ट्राईकला अनिकेत गायकवाड. स्टेप आउट करून मारणारा हा चेंडू, वन बाउन्स. ऍडव्हान्टेज मध्ये चौकार. 4 धावा. निखिल है एक उत्कृष्ट संयमी शांत खेळाडू म्हणून त्यांची ओळख. पुढील चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण. त्याच पद्धतीचा थ्रो. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 29. प्रवीण यांचा पुढील चेंडू. सामना करतो निखिल आणि स्टेप आउट करून मारलेला चेंडू, गगनचुंबी षटकार. आर पार सीमा पार षटकार. स्वर्गीय कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग त्या दिवसातील आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील 5वी मॅच. सुंदर असा आटवलेला चेंडू, गॅप मधून मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. एक धाव पूर्ण. सुंदर असे क्षेत्ररक्षण. काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा. सामना करेल अनिकेत. 2 शक्य धाव मैदानात. सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. तसाच थ्रो. थोडं सहकार्य करा. इरली स्टंप आहेत. आपण फुल पिचचे प्लेयर आहात, सर्वांना मान्य आहे, परंतु आपण थोडी काळजी घ्या. शेवट तक घेऊन आलेत धनंजय साठे. नाही बाबा. सामन्याला होते सुरुवात. जुने बॉल वाटून वाटून संपलेत. सामन्याला होते सुरुवात. पहिले आजच्या दिवसातील 5व्या मॅच मधील शेवटचे षटक, अंतिम षटक. सुंदर असा आटवलेला चेंडू, झेल होईल का? आणि उत्कृष्ट झेल. संघाचा कर्णधार करता धरता म्हणून ज्यांची ओळख सुहास गायकवाड. निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सागर लडकत. पहिल्या चेंडूवरती विकेट. धावा झाल्या 40. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. काय होते पाहूया आपण. मैदानाच्या आतमध्ये सुंदर टोलेला चेंडू आणि सागर
ला परतावी लागल. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट हॅट्रिकचा चान्स धनंजय यांना. WPL पर्व तिसरे उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन वल्वा वस्ती फायटर्स वडके गावठाण चॅलेंजर्स दोन्ही संघांनी मिळून केलेलं उत्कृष्ट असं आयोजन नियोजन. त्यांची सागर यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो शुभम. धनंजयांचा पुढील चेंडू सुंदर असा टोलेला चेंडू परंतु झेल सुटलेला. झेलचा पुरेपूर प्रयत्न. विकेट हॅट्रिक सुद्धा गमावलेली. 2 धावा पळून पूर्ण. पुढील चेंडू स्लो स्वरूपाचा चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर असा स्टेप आउट करून मारलेला चेंडू परंतु झेल सुटलेला. थोडस प्रयत्न केले परंतु झेल सुटला. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावे नंतर संघाची धावसंख्या 44. डबल चौका आणि पुन्हा एकदा मारलेला बाउंड्रीच्या दिशेने चेंडू परंतु त्यावरती 3 धावा उत्कृष्टरित्या पूर्ण. शतक समाप्त. 24 चेंडू धावा बनवल्या 47. करायच्या 24 चेंडूत 48. यानंतरचा होणारा सामना गायदारा कपटिल्स विरुद्ध सिद्धार्थनगर शूटर्स. आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे टॉस करण्यासाठी. गायदारा कपटिल्स विरुद्ध सिद्धार्थनगर शूटर्स. चला. गायदारा कॅपिटल्स वर्सेस सिद्धार्थनगर शूटर्स. सामन्याला होते सुरुवात. 2 फलंदाज सलामीची जोडी. चला पाळा. संतोष चव्हाण चला. टॉस साठी पण चला. दोन्ही कप्तान आणि खेळी करण्यासाठी 2 बॅट्समन. पीरवस्ती वॉरियर्सचे. सुहास सर चला. सुहास प्लेअर पाठवा. या सामन्याचा टॉस सिद्धार्थनगर शूटर्स. भूषणजी कदम, योगेशजी लगेच टॉस साठी यायचंय. कृपया नाव घ्यायला लावू नका. काय नाही. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी. या ठिकाणी टॉस करण्यासाठी युवा उद्योजक, युवा नेते सागर मोडक आपणास विनंती, आपण या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू अनिकेत घेऊन आले. पहिले शतक. प्रॅक्टिस चेंडू टाकला. सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या साईडला होतो टॉस. पहिला चेंडू सामना करतील सुहास आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. सिद्धार्थनगर टॉस विन. चूज द काय फिल्डिंग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि यावर 1 धाव. एका धावेने संघाचं खातं उघडलेलं. आलाय तो आकाश.
डॉट स्वरूपाचा काढलेला चेंडू उत्कृष्ट शतक टाकतायत अनिकेत. दोन्ही बलाढ्य आणि खूपच दूर मारलेला हा WPL मधील षटकार. घणाघाती प्लेयर आकाश सुंदर असा आणि नॉट आउटचा इशारा पंचांचा. उत्कृष्ट किपरिंग. धावा झाल्या 8. आणि त्यांचा पुढील चेंडू सामना करेल आकाश. सुंदर असा डॉट 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 स्वरूपाचा चेंडू. पुढील शतक डिक्लेअरची 1. पुढील शतक घेऊन आलाय तो संदेश. त्यांचा सामना करेल सुहास. पहिला चेंडू आणि नो चेंडू. उत्कृष्ट पंच अनुभवी पंच. WPL चा खूपच मोठा अनुभव त्यांना. पहिला चेंडू नो चेंडू. पुढील चेंडू आडव्या हाताने मारलेला चेंडू परंतु त्यावरती 2 धावा उत्कृष्टरित्या पूर्ण. पुढील चेंडू सुंदर असा आटवलेला चेंडू परंतु फिल्डर तिथे उपस्थित. पुन्हा एकदा धाव स्वरूपात 2 धावा पूर्ण. सुंदर असा डबल चेंडू आणि यावरती सुद्धा 2 धावा पळून पूर्ण. वडके प्रीमियर लीग या महासंग्राम मध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं असे उत्तम भाऊ गायकवाड आणि दत्ता भाऊ गायकवाड यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आताच्या 9+4 धावा एकूण 5 धावा. सुंदर असा टोललेला हा 6 धावांचा षटकार. तीन धावा पळून पूर्ण. संदेशांचा पुढील चेंडू आणि वाईड स्वरूपाचा चेंडू चपळ चित्तेने अतिरिक्त एका धावेत वाढ. टप्पा मारलेला चेंडू आणि झेल होईल का. क्षेत्ररक्षक आणि 1 2 3 परंतु झेल मिस. आताचा धावा पळून 2 झेल मिस. शतक समाप्त. 12 चेंडू 16 धावांचं लक्ष. एक छोटस एक मोठस टार्गेट. हा क्रिकेटचा खेळ काहीही घडू शकतं. कधीही वेळ बदलू शकते. पहिला चेंडू नो चेंडू. नो वरती आल्या 4.
4 धावा माफी असावी. नो धरून 5. पुढील चेंडू सुंदर असा टोलवलेला परंतु टॉप स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट शतक टाकतायत आदर्श डेव्हलपरचे ओनर. सुंदर असा उंच उंच हवेत गेलेला चेंडू. झेल होईल का? परंतु एक आणि दुसऱ्याला झेल. झेल बाद. सुहासे झेल बाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येईल तो अंदाजे धनराज. थोडस छोटस आव्हान. अनिल काका गायकवाड यांनी जर अजून 2 विकेट घेतल्या तर सागर भाऊ मोडक यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचा इनाम. 2 विकेट 5,000 पारितोषिक. धनंजय स्मिथ हास्य करत गेलेला स्ट्राईकला. सामना करेल धनंजय. पुढील चेंडू बघूया काय होईल. सुंदर असा टोलवलेला चेंडू. 5,000 वाचवण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावावरती समाधान. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली 39. पुढील चेंडू सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न परंतु मिस शॉट. त्यावरती 2 धावा पूर्ण. धावा 41 झाल्या. 8 बॉल 8 चेंडू. धावा करायच्या 7. एक उत्साही प्लेयर म्हणून धनंजय यांची ओळख. सुंदर असा टोललेला चेंडू परंतु झेल. अजून एका विकेटला 5,000 रुपयाचा इनाम. धनंजय थोडेसे नाराज झालेले. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू 1 विकेट. रोख रक्कम 5,000 सागर भाऊ मोडक यांच्याकडून अनिल काका गायकवाड यांसाठी. धनंजय यांची जागा भरून काढण्यासाठी आला होते प्रवीण. 7 चेंडू 7 धावा. बॉल टू रन परंतु बघूया विकेटला 5,000 रुपयाचा इनाम. शेवटचा चेंडू 1 विकेट. रोख रक्कम 5,000. 7 बॉल 7 चेंडूंचे लक्ष परंतु मिस. 2 धावा पडून 1 डिक्लेअर. अशा धावा 3. 6 चेंडू 4 धावा. शेवटचे शतक घेऊन आला होता निखिल. सामना करेल आकाश. 1.5 चेंडू 1.5. निखिल यांचा पहिला चेंडू. सामना करेल आकाश. पुढच्या स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पडून पूर्ण. 5 चेंडू 2 धावा. सुंदर असा आणि कणखर ताकदीच्या जोरावरती मारलेला हा आकाश यांना विजयाचा षटकार.
बिल्डिंग कोणाची आले तर अनिकेत सर